नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली, मात्र त्या योजनेसाठी लाभार्थ्यांचे अर्ज लिहून देताना अंगणवाडी ताईंच्या अगदी नाकी नवलेत। अर्ज ऑनलाईन जमा करण्यासाठी नारी शक्ती दूत हे पोर्टल सुरूच होत नसल्यानं ग्रामीण भागातील महिला अंगणवाडीवरती येऊन धडकत आहेत। सरकारने यामध्ये लक्ष घालावं, अन्यथा अंगणवाडी बाह्य अशा अन्य कामांवरती जसा बहिष्कार घालण्यात आलाय तसा याही कामावरती घालावा लागेल, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलाताई परुळेकर यांनी दिलाय। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात देवगावातील अंगणवाडी सेविका सुरेश रमेश आतकरे वय वर्ष 48 यांना या गर्दीचा ताण असह्य झाल्यानं हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली। त्यामुळे अंगणवाडी ताईंमध्ये संतापाची लाट उसळली आहे। कमलाताई परुळेकर यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेबद्दल आमचे काहीच आक्षेप नाहीत, मात्र त्याचे अर्ज लिहून घेण्यासाठी अंगणवाडीवरती जी गर्दी होत आहे त्याला आवर घालणारी कृती सरकारनं त्वरित करणे आवश्यक आहे। अंगणवाडीचे सगळं कामकाज यातून ठप्प होत आहे। योजनेच्या अध्यादेशामध्येच योजनेसाठी अर्ज ऑनलाईन जमा करावेत असं स्पष्ट नमूद केलंय, मात्र त्यासाठीचं पोर्टल हे बंद आहे, ते सुरूच होत नाही। शिवाय अर्ज लिहिणं, ते ऑनलाईन जमा करावेत ही कामं ग्रामीण भागातील महिलांना करता येणं शक्य नाही। गावातील सर्वात जवळची सरकारी कर्मचारी म्हणजेच अंगणवाडी ताई, त्यामुळे सगळ्या अंगणवाडीवरती सध्या सकाळपासूनच महिलांची गर्दी होताना पाहायला मिळते। सभेमध्ये प्रदेश उपाध्यक्ष नितीन पवार यांनी सांगितलं की राज्य अंगणवाडी कृती समितीने या संदर्भात सरकारला पत्र लिहून कळवले। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सरकारला आदेश दिलाय की अंगणवाडी ताईंना अंगणवाडी योजनेव्यतिरिक्त कोणतंही काम देऊ नये। तरीही सरकार वारंवार त्यांच्या अनेक योजना अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करत असतं। या कामाचा त्रास सहन न होऊन तहसीलदार संघटनेनं देखील त्यावरती बहिष्कार घातलाय। सरकारनं दखल घेतली नाही तर तोच मार्ग अंगणवाडी ताईंना देखील अवलंबावा लागेल, असा इशारा सभेनं दिलेला आहे। तर मग पाहूयात की यावरती आता सरकार काय तोडगा आणि उपाय काढत आहे। यावरती आपली प्रतिक्रिया काय हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।